मी ॲस्थेटिक बनायचं ट्राय केलं बट नॉट हॅपनिंग. सो वेलकम बॅक टू टुडेज व्लॉग. तुम्ही म्हणत असाल की ही एकटी काय करते इकडे वेडी, बट चैतन्य का माझ्यासोबत प्रँक करत नाही. सो मी विचार केला यार मैं तो करेगी ना, मैं तो करेगी. सो या गेटअपची आयडिया का ते सांगते आधी. सो मला एक इंस्टाग्रामवर पेज आहे ज्यांना मी टॅग करेलच, विटाई म्हणून आहे त्यांचं नाव. आणि त्यांनी हे असे ते हँडमेड ज्वेलरी बनवतात. सो त्यांनी मला गळ्यातलं नथ, एक त्यांनी असं पेंडंट पण दिलं आहे आहोवालं. लाईक आय थिंक आय कॅन वेअर इट ॲज अ मंगळसूत्र. सो छान आहे ना, युनिक. बट ह्याच्या आता हे तर सगळेच करतात, पण ह्याच्या व्यतिरिक्त त्यांनी असं काय पाठवलं आहे, तर त्यांनी मला पाठवलं आहे या बुगडी माझी. ओके, कमिंग बॅक. सो मी विचार केला, सो ना खूप दिवस झालं, ॲक्च्युली 1 वर्ष म्हणू शकतो, की मी चैतन्याच्या मागं लागले होते. हां, 1 वर्ष तर नक्कीच झालं की मी चैतन्याच्या मागं लागले होते की यार मला ना पिअर्सिंग करायचं आहे. पण चैतन्य इज लाईक ना बेटा ना, म्हणजे माहीत नाही, त्याचं असं म्हणणं आहे की नको करू, यू विल रिग्रेट इट लेटर जस्ट लाईक टॅटूज. बट मला काही रिग्रेट नाही झालं यार, ना टॅटूजचं ना काय. लेट मी अडजस्ट दिस. आणि आता मी इयरिंग्स नाही घालणार आहे, कारण मग जे मेन बुगडी त्याच्यावरनं अटेन्शन जाईल. आणि ही नथ आहे, मला प्रेशियस नथ, अगेन पिअर्सिंग नाही आहे माझं, 2 वेळा केलं पण बुजलं. छान आहे यार, ही नथ पण सुंदर आहे, नाईस. बट मला पूर्ण अटेन्शन हवं आहे बुगडीवर. बट मला हे खूप जास्त आवडले, सो मी हे ठेवणार आहे. बट दिस नथ अँड पेंडंट आर टू गुड. ही बुगडी. सो प्रँक हा असणार आहे की मी चैतन्याला बोलणार आहे की आज तू दिवसभर घरी नव्हता आणि मला बोर होत होतं, म्हणून मी जाऊन पिअर्सिंग करून आले. दिस इज माय प्रँक. आता त्याला ते रिअलिस्टिक कसं वाटणार. सो पहिलं तर मी ह्या बुगड्या घालून तुम्हाला दाखवते. काय सुंदर वाटतं यार, म्हणजे छानच यार, खूप आवडलं मला. त्याला मी ॲडजस्टही करू शकते, प्रेस केलं मी. आणि हेअरस्टाईल म्हणून मी मुद्दामून अशी ठेवली की मी केस आधी अशी ठेवणार आहे आणि मग असं करणार आहे मी त्याला. आणि स्ट्रिंग इतक्या अशा पातळ आहेत ना, सो दॅट त्याला असं काय म्हणतात, कळून येणार नाही की हे प्रेसवालेत. वाव यार, हे किती सुंदर दिसतंय. वा वा वा, खूपच मस्त यार. थँक्यू सो मच विटाई. मी नक्कीच तुमच्या पेजला टॅग करणार आहे. आता ह्याला रिअलिस्टिक वाटावं म्हणून मी काय करणार आहे, माझ्याकडे हा ब्लश आहे, मी इथं लावणार आहे. म्हणजे कान लाल झाला ना पिअर्सिंगमुळे कान लाल झाला. सो त्याला असं खरं वाटायला पाहिजे की ओ शेट, हे खरं आहे. कारण चैतन्य कसा शेवटी क्यू आहे ना, त्याचे डोळे असे एकदम तीक्ष्ण असतात, लगेच तो फाइंड आउट करतो चुका. यार कोणी लोक बाहेरून विंडोमधनं बघत असतील तर म्हणतील ही काय कान रंगवते. नाईस. आय थिंक हे खूप रिअलिस्टिक वाटतं ना. हा माझा नॉर्मल कान आहे आणि हा रक्ताळलेला कान. वा यार वा, मेरे को तो आर्टिस्ट बनना चाहिए. आणि हा माझा चैतन्यावर तिसरा प्रँक आहे ऑलमोस्ट. ठीक आहे, जास्त पण नको करायला, शेडिंग करतोय. ठीक आहे, मी एकदा आरशात चेक करून आले. ठीक आहे, सो ऑल गुड. मी कानाला एकदम रिअलिस्टिक इफेक्ट पण दिलेला आहे आणि तुम्हाला जरा क्लोजअप दाखवते. ठीक आहे, एक बुगडी इकडची आणि ही दुसरी इकडची. मला तर दिसत नाही कॅमेरामध्ये काय दिसते, बट जसं तो येईल हे आपलं असं असेल. होपफुली मी हे मागं करता ते नको करायला, बट तशी ती फिट बसली. आणि चैतन्य म्हणाला वाव आवडलंय अँड ऑल असं बोलेल असं. आणि मी त्याला म्हणे की चैतन्य मी पिअर्सिंग करून आली आहे, लय मज्जा येणार आहे. एक्साइटेड जोपर्यंत तो येतोय, लेट मी डू माय सोलर शृंगार. फोटो काढते यार मस्त, थांबा. आय थिंक फॉर शुअर मी दिवाळीला तर हा अख्खा सेटअप करेलच.
आणि जर त्या पेंडंटचंही मला काही बनवता आलं तोपर्यंत तर तेही बनवेल. बट आय एम लव्हिंग दिस लुक. बट आता कसं आहे, नथ इतकी सुंदर आहे आणि हे इतकं सुंदर आहे की ज्याचं अटेन्शन जाऊ शकतं. त्यामुळे अशी थांबणार आहे मी. कशाला म्हणजे गेले होते मी बाहेर, माझी मर्जी. मी तुझ्यासाठी एक सरप्राईज आणले म्हणून मी बाहेर गेले होते. ये इकडे, कॅमेरा ऑन आहे. अरे ये ना एक मिनिट. एखादा माणूस आलाय एसी मध्ये बसून तर कशा. वेलकम बॅक टू टुडेज ब्लॉग. जसं की तुम्ही बघता, हा प्राणी आमच्या घरात राहायला आलेला आहे. गुड बॉय आहे ना चैतन्य. आधी हात वगैरे धुतो, माझ्यासारखा नाहीये है ना चैतन्य. मी राहते ना इकडे म्हणून. मला तुला रिॲक्शन, मला तुझी रिॲक्शन घ्यायची. कॅन यू प्लीज कम फास्ट. लवकर ये चैतन्य. मला तुझी रिॲक्शन, तू असं करू नका. मला तुझी रिॲक्शन घ्यायची. मला माहिती तू खूप दिवसापासून म्हणत होता मला नको करू. बट मला आज बोर होत होतं घरात आणि म्हणून मी जाऊन पिअर्सिंग करून आले. इथं पण केलंय, या बाजूला पण. थोडं दुखतंय मला, लाल झालंय अख्खा काय. कसं वाटतंय मनु? मी ऍक्च्युअल कॅमेरामध्ये चांगलं नाही दिसत आहे. तू चेहरा चांगला नाही दिसत कॅमेरामध्ये. खरं सांगतोय. ठीक आहे. कसं वाटतंय मी ते सांग. कशी वाटते मी सांग. छान आहे पक्का. सो तुझा डिसिजन चुकीचा होता, जो मी पिअर्सिंग नाही करायला पाहिजे होता. पण मला असं मिक्स फिलिंग आहे. मला दिसत पण नाही तसं. मला माहिती तू नाही केलंस. तुझे तू मेरा हात क्यों लगा. पहिले एक मिनिट पहिला सांग. काय इथे ये, चल मला इथे ऍडजस्ट करू दे कॅमेराला. म्हणजे तोंड चांगलं नाही दिसत माझं. कॅमेरामध्ये. तू मला सांग. अख्खा असं मोठं एकदम ह्यूज वाटतंय काय. तू मला सांग आधी तुला काय वाटलं. मला माहिती होतं हे फेक आहे म्हणून. कारण इतका खोटारडा आहे ना हा. इतका खोटारडा आहे. एक सांगतो बरं ना, मी तुम्हाला एक सांगतो चांगलं एकदम एक गुड ज्ञान देतो तुम्हाला. सो आमच्या लाईफमध्ये जे पण काही डिसिजन असतात असे पिअर्सिंग किंवा टॅटू, पण नाही म्हणजे छोटे मोठे का होईना डिसिजन असतात, आम्ही नेहमी एकमेकांना सांगतो. आणि ही हे असं डिसिजन मला सांगून घेणारच नाही, ते मला माहिती आहे. बट नाही, तू आधी बोलला की घाण पण वाटतंय चांगलं पण वाटतंय. सो तू दिलं, रिॲक्शन दिलं आणि तुला थोडंसं वाटलं. काल लाल बिल बघून तुला वाटलं का नाही. करा सांग यार. म्हणजे आता हा मान्य करत नाहीये, पण काल लाल बिल बघितल्यावर तुला फाटली होती का नाही. खरं सांग. म्हणजे थोडंसं मला असं मिक्स्ड फिलिंग होते. बट म्हणलं यार हे छान दिसतंय का नाही दिसत असं झालं. पण कसं दिसतंय त्यानंतर मला कळलं की तू मला विचारून तर नाही करणार, असं नाही चांगलं दिसत आहे. इट्स ओके. बट टेल मी वन थिंग. ज्या मुलींना पिअर्सिंग वगैरे नसतं करायचं, त्यांना भीती वाटते, त्यांच्यासाठी आता हा मस्त ऑप्शन आहे ना बुगडीवाला. बुगडी कसं वाटते. पण मी दिवाळीला घालेली. Alexa, stop. Alexa, end. हा असा प्राणी, ह्याला काहीच फरक पडत नाही. म्हणजे लास्ट टाइम पण मी मीठ टाकलं होतं. मी या टायमिंगला पण मीठ टाकलंय आणि या टायमिंगला मी अख्खी चिमूट भरून भरून मीठ टाकलंय.
टूथपेस्ट आणि तुझ्या हे ब्रशवर नाही लागत आहे तुला. अंडरवेअर मी ब्रश धुवून घेतो. मी पण ब्रश धुवून घेते, पण मी आतपर्यंत टाकलं होतं. ठीक आहे चल, 1-2 प्रँक केले त्या व्हिडिओमध्ये. त्यातला हा एक काइंड ऑफ, हा तर फेलच गेला, म्हणजे काही रिॲक्शनच नाही आली. पहिल्यावाला काइंड ऑफ गेला, काइंड ऑफ. मला वाटलं होतं तू म्हणशील की शी किती घाण आहे, आणि मग मी तुला नवीन टूथब्रश दिला असता. कारण तुझा टूथब्रश इतका घाण झालाय. 2 महिने आधी याला दिला होता मी तो टूथब्रश, 2 ते 3 महिने आधी. काय रे चैतन्य तुझे टूथब्रश असे होता, तू काय म्हणजे दाताला काय काय कसं करतो? मी असं ऐकलं की पुरुष खूप प्रेशर लावतात ब्रश करताना, म्हणून वळवळ. अलेक्सा, 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 ए भवानी. Here's I Bhavani. नाही अलेक्सा, अलेक्सा अगं अलेक्सा थांब. अलेक्सा प्ले सुंदरी. Here's Sundari by Sanju Rathod and GSPH Sake on Amazon Music. व्लॉग, वेलकम बॅक टू व्लॉग. कामं करा सर, तुम्ही कामं लेट करताय. 12:30ची अपॉइंटमेंट आहे आपली. मलाच कामं करायला लागतात बघा. कारण आपला रूल आहे, जो बेडमधनं शेवटचा उठतो त्याने हे अंतरून पांधरून घडी घालायची असते. सो तुला आणि हे कपडे हे जे आहेत मला औषध पण खायचे आणि फॅन बंद कर. कसं आता कसं. सो आता मी चाललेलो आहोत डॉक्टरांकडे, कारण 2 आठवडे ऑफिशियली झालेलं आहे मला. सो आज आम्ही हॉस्पिटलमध्ये जाणार आहोत चेकअपसाठी, की माझ्या पायाचं काय स्टेटस आहे. मी पुन्हा खेळू शकते का नाही. आज बरोबर डॉक्टरकडे चालले तर गोळी खाऊन चालली आहे बघा हिचं शहाणपणा. नाहीतर 2-2, 3-3 दिवस गोळ्या चुकवलेल्या आहे इतकी आहे. गोळ्या वेळ्या काही नसतं, तुम्हाला जेव्हा दुखतं तेव्हा खायचं असतं. या तरी ठीक आहे. वची त्या विटॅमिन डीचे एवढं घाण लागतात ना. आज पण खायचे ना ते विटॅमिन डीची मंडेला. ठीक आहे चालेल, मग निघालो आम्ही डॉक्टरकडे. आता बघू काय म्हणतात डॉक्टर. हॉस्पिटलमध्ये शूट नाही करणार आम्ही. येस. पण त्यानंतर आम्ही कुठेतरी चहा प्यायला जाऊ, तेव्हा तुम्हाला भेटू. येस, बाय बाय. चुडल्स सांगत असतो ना, इकडच्या गणपतीच्या मूर्त्या सो मला ग्रीन सिग्नल भेटलेला आहे. ग्रीन सिग्नल नाही भेटला हिला, 1 आठवड्याने खेळायला लागले. स्ट्रेचिंग केली आणि मला काही एवढं नाही दुखलं, तर तो म्हणला की म्हणजे ठीक आहे. आणि त्याने मलम वगैरे पण दिलं, तर मी आजपासून खेळणार आहे. म्हणजे आजपासून डाएट वगैरे पण करणार हो आहे. हो हो. तू घरी काहीतरी बोलली होतीस, आठवत आहे ना. हो, हो, तू काय बोलली होती, आजपासून जर काय हो. मी डाएट करणार, आजपासून मी काहीच बाहेरचं खाणार नाही. जरी पण काय आता आपण कॅफेला चाललोय ना. हा, मग तरी सुद्धा नाही खाऊ ठीक शकत आहे, ना. सॅलड खाईल मी तिकडे जाऊन. हा चालेल, ठीक आहे, बाय. तोंडमेळ भरलं का, चोळवेळ भरली का. बेसिन कुठे येतं थुकायला पान. कालच्या श्रीमानच्या स्ट्रीम मध्ये त्यांनी कॅमेरा त्यांचा ऑफ झाला चुकून. तसेच आहेत बच्चे दोघं. कमेंट्स मध्ये आले यांची लायकी 0. मला रिलेटेबल झालं ते. आपलं पण तसंच आहे. छान आहे ना मला कॅफे. कसं आमच्या घराच्या इकडंच आहे. येस, हे समोरच्या ह्याच्यामुळे गोवा बिवाला नाही का असं. एवढं खराब नाही रे. आज आम्ही आलो हे गोव्याला. बघ ना गोव्याचे नारळाचं झाड बीड तर दिसत नाही त्या साईडला. त्या बीचच्या बाजूला बीच आहे, त्या भिंतीच्या बाजूला बीच आहे. असं असतं, आम्ही एवढे श्रीमंत आहे. एका दिवस आम्हाला फक्त बीचवर जायचं होतं. भाऊ आहे आम्हाला फक्त बीच कॅफेला जायचं होतं, म्हणून आम्ही एका दिवसासाठी आलो गोव्याला. व्हेरी डेंजरस. माझं लग्न तान्या मित्तलच्या भावासोबत झालेलं आहे. हे केरला बनाना चिप्स
जाता आता घेऊन जाणार म्हणजे आहे. ते खरं खर्च तो काय केरला मधनं आलाय. नाही पण ते किती रुपयाला आहे बघू ना. हे स्वस्त आहे 389 1 kg. तू इथं बस ना बच्चे, का छान येतं इथं. सो चैतन्य सो काय चैतन्य कशी दिसते मी? छान दिसतंय. डेटला का नाही आणत तुम्हाला? हे काय गोव्याला तर आलोय बच्ची. 1 डे गोवा ट्रिप. कॅफेमध्ये जायचं म्हणून याला खास गोव्याला घेऊन आलाय. बाहेर एक- भूकंप आला काय? बाहेर एक वॅगनर पण आहे केरळावाली. त्याच्यामध्ये केरळा चिप्स मिळतात. जाताना मी म्हणजे घेऊन जाणार आहे त्याने 1 किलो. केरलाचं स्पेलिंग पण चुकीचं त्याने करेला लिहिलंय ते. करेला चिप्स असतील. ते कुत्रू ना खाली काय? तुझ्यासारखीच केस आहे त्याची, कुर्ली केस वाला. सो डॉक्टरांनी मला ग्रीन सिग्नल दिले आणि मी खेळू शकते बॅडमिंटन आणि मी खेळणारच आहे. डॉक्टरांनी सांगितलं 1-2 दिवसांनी करा, पण मी हिला बोललो आज हे माझ्यावर येऊ शकतं मला माहिती आहे, पण तरी सुद्धा मला असं वाटतंय. पण ही एवढा जास्त उपद्रव नाही करणार मला माहिती आहे. पळत तर नाहीच मी हां. खेळताना तुलाच पळवते. तसं नाही, पण उपद्रव एवढा तू करणार नाही असं मला पर्सनली वाटतंय. सो बघू आता काय होतंय. सो माझं हे मोका कॉफी मोका कॉफी आणि हे माझं असं वाटतं की तहान लागले त्याची एक मिनिट डायरेक्ट. हा, ही हसली कसली प्लेट आहे? मला वाटलं ह्याच्यावर ठेवायला दिले. इट वॉज अ जोक मॅन. हे सूप आहे माझं, हेल्दी सूप. आणि हे चैतन्याचं ड्रिंक. काय रे बाबू ते? फ्रूट पंच सारखं. कसं आहे? पायनॅपल ऑरेंज सगळे फ्रूट अशा मिक्स आहेत. इकडला ॲक्च्युली पंच लागतं डायरेक्ट. हां, मला असं रिफ्रेशिंग ड्रिंकच हवं होतं ॲक्च्युली आत्ता. शुगर आहे का ह्याच्यात सर? नाटकाचं करूच नका. कसं आहे फ्रूट आंबट आहे. हां, पण फ्रूट पंच. ही कॉफी अशी हे काय पातळ काय? काय पातळ नाही वाटत आहे ना ही कॉफी? पिऊन बघ ना आधी. Oh, there is no sugar at all. सांग ना त्यांना. इट्स अ गुड थिंग ना. मी आता सूप मागवलंय कारण मला हेल्दी खायचं आहे. तुला पाहिजे शुगर? नाही, ठीक आहे. बच्ची एवढी नाही जाणार तुला मी बघते इथे शुगर आहे का. ठीक आहे, मग एक पॅकेट आहे. शुगर. चला, तुझं यायचं बाकी आहे ना अजून? काय झालं? तो काय बोलला मला काही कळलं नाही. मी ओके बोललो फक्त. मस्त दिसतंय रे बच्ची आपलं सगळं प्लेट. तुम्हाला जर हेल्थ आपल्या बंटाय बच्चीवर टाकू म्हणते मी. थांबा पोरांनो, बंटाय बच्चीवर तुम्हाला दिसेलच आहे. बाबू दे दे. माझ्या बाबूला आवडत नाही ना. अरे माझ्या Olives. बाबूला हे ऑलिव्स आवडत नाही ना. सगळं काढून देते. थँक्यू यार सो मच. थँक्यू सो मच मॅडम. ओके मग. सो जसं की म्हणत होते, मी सूप पिलं. मला जास्त हेवी पण नाही वाटत आणि हेल्दी पण वाटतंय बच्चे. आय एम लव्हिंग माय न्यू लाईफस्टाईल. माझी नवीन लाईफस्टाईल कशी वाटते तुला सांग? 1 दिवसाची का? बघू ना किती दिवसाचे. बघू ना. संध्याकाळी आज गेल्याच मला वाटतंय कुनाफा खाशील. कुठं? तिथं त्यांच्याकडे गेलं. पण तुला असं नाही वाटत आपण त्यांच्या घरी चाललो. सो आमच्या फ्रेंड्सनी घर घेतलंय. रेंटलच आहे ऑफकोर्स. बट इट्स अ बिग थिंग फॉर देम बिकॉज त्यांचं आता लग्न होणार आहे. त्यांनी असं एक मोठं घर घेतलं जिथे ते शिफ्ट होत आहेत. तर आज आम्ही असं त्यांना शिफ्टिंगला हेल्प करणार आहे आणि त्यांच्या घरी पार्टीलाही जाणार आहे. तर आपण त्यांच्यासाठी काहीतरी घेऊनही जाऊ असं मला वाटतं. बिकॉज इट्स अ न्यू स्टार्ट ना. आपल्यासाठी आठवतं त्यांनी एंगेजमेंटचा केक आणला होता कारण त्यांना एंगेजमेंटला यायला जमलं नव्हतं. शुभम रोहिणीचा पण साखरपुडा आहे बाय द वे गाईज. तुम्हाला शुभम आणि रोहिणी माहितीच असतील. त्यांचं साखरपुडा उद्या. त्यांना पण एवढी कडू कॉफी पिते ही. हा बोलतो. आय लव्ह माय न्यू लाईफस्टाईल. म्हणजे शीर बघितली का? त्या शीरला पिन मारू का? रक्त भंबाळ. माझ्या पप्पांचे शब्द वापरते.
जेव्हा हा ब्लॉग जाईल तेव्हा शुभम आणि रोहिणीचं एंगेजमेंट झालेली असणार आहे. कारण हा उद्या जाणार आहे संध्याकाळी आणि उद्या सकाळी त्यांची एंगेजमेंट आहे. सो शुभमला कॉंग्रॅच्युलेशन्स टू शुभम अँड रोहिणी. आणि त्यांना तुम्ही जाऊन विश करा पोरांना. किंवा कमेंट्समध्ये विश करा. कमेंट्स वाचत असतो शुभम उर्फ इंडियन कॅबी. येस, उर्फ सिम्पली मराठाचा ओनर, उर्फ जिथं सर्वात बेस्ट उकडे मोदक मिळतात. पण काय म्हणायचे तुला असं, शुभम तुझा खूप जुना फ्रेंड आहे, कसं वाटतं तुला? छान वाटतंय बाबा. तुला शुभम आणि रोहिणीला काय मेसेज द्यायचा आहे? बेस्ट विशेस फॉर द न्यू लाईफ. लाईफचं चेंज होते तसं. आणि काय म्हणतात त्याला, ठीक आहे. मला तर आनंद आहे या गोष्टीचा की बाबा आपण एवढं म्हणजे सीन का झालं ते आमच्या आधीपासून डेट वगैरे करतात. थँक्यू. आमच्या आधीपासून करतात. जेवढा टाईम आम्ही एकत्र आहे तेवढ्या टाईमपासून ते एकत्र आहेत. नाही, आपण तेवढ्या टाइमपासून एकत्र नाही जेवढ्या टाइमपासून ते एकत्र. मग मी काय बोललो? तू जेवढ्या टाइमपासून आपण एकत्र तेवढ्या टाइमपासून ते एकत्र आहे. ठीक आहे, आता कट करून वैष्णवी हा ब्लॉग बघणार आहे. ब्लॉग नाही, हा व्हिडिओ बघणार आहे, त्यावर मी त्याला दाखवणार आहे. मी सेम बोललेलो. ठीक आहे. तुम्ही पण ऐका. जेवढ्या टाइमपासून आम्ही एकत्र नाही तेवढ्या टाइमपासून ते एकत्र आहेत. एकत्र ते एकत्र आहेत. बरं, आत्ता बरोबर बोललास असं म्हणते मी. आता पण तुला वाटलं चुकीचा बोलला? नाही, मी म्हणले की आता तू बरोबर बोललास. ठीक आहे चल. ठीक आहे. काय खोटं बोलते तोंडावर सोशल मीडियावर. बरं ठीक आहे, स्टार्ट अगेन. सो जेवढा टाईमपासनं आम्ही दोघं एकत्र नाही तेवढ्या टाईमपासनं ते दोघं एकत्र आहेत. सो असं कुठे ना कुठं वाटत होतं की यार माझं जेव्हा लग्न झालं तेव्हा मला पण वाटत होतं यार माझ्या मित्राचं पण लग्न झालं पाहिजे पटपट पटपट पटपट. आणि आम्ही त्यांना सांगत होतो की यार करा आता, नाव इज द चान्स. तसे आपले वय पण होत चाललेत ना यार पोरांना, लग्न बिग्न केलं पाहिजे थोडंसं लाईफमध्ये. अजून नवीन गोष्टी, नवीन गोष्टी जरा आणल्या पाहिजे लाईफमध्ये. नवीन एक्सपिरियन्स आणला पाहिजे आय थिंक. अँड आत्ताच एक राईट टाईम आहे जेव्हा आम्ही ऑलमोस्ट 30 टच करणार आहे. चैतन्याने गेलं. I'm still 26. माझ्याकडे अजून 5. अरे मग आम्ही पुरुषांचं बोलतोय, मी आणि शिवम. जेव्हा आम्ही जस्ट 30 टच करणार आहे तेव्हा आमचं लग्न झालंय असं व्हायलाच पाहिजे असं मला पर्सनली फील होतं. आणि ते होत आहे. सो मला छान वाटतं. एंगेजमेंटला तुझ्या नाही येता आलं यार शुभम, सॉरी. बट लग्नाला आपण धूमधडाका देऊ. सेम इयर. धूमधडाका. I'm very excited bro for your wedding. Yes. So congratulations Shubham and Rohini. सलॉन पण मला झलक दाखवते बघा. एकदम एस्थेटिक आहे, एकदम एस्थेटिक आहे. काय एस्थेटिक बघितलं की लगेच काय एस्थेटिक मध्ये गेल्यावर प्राइस हाय असते मान्य आहे. तर ते सर्व्हिस पण देतात. मी लोकल सलॉन मध्ये जाऊन पण मॅनिक्युअर पेडिक्युअर केले आणि ऍडव्हान्स मध्ये जाऊन पण केले. पैसे काय जास्त असतात तेव्हा मला कळलं. पैसे ह्याच्यासाठी जास्त असतात कारण की तिथे जी सर्व्हिस असते ना ती सर्व्हिस चांगली असते, त्याच्यामुळे ते जास्त असतं. ओके म्हणी. सर्व्हिस म्हणजे ते लिटरली चांगले प्रोडक्ट्सही यूज करतात, असे नवीन ग्लव्स घातलेले असतात. हे ते लोकल सलॉनमध्ये गेलं तर मग ते एकच हात सगळ्याला ते यूज करतात, अर्ध ओपन झालेले प्रोडक्ट्स असतात. सो अगेन जर प्राईस जास्त असेल तर ती सलॉनमध्ये सर्व्हिसही असते. फक्त मुलांचं हेअर कट अँड बियर्डचं मला कधी काही कळलं. हा, मुलांचं हेअर कट अँड बियर्ड इथं मला ठीक वाटलं की बाबा 200 रुपयामध्ये होतात. 299. हा, 299 मध्ये हेअर कट विच इज फाईन. आणि बियर्ड 200 रुपये. हा, बियर्ड 200. पण मी बियर्ड नाहीच करणार कारण माझी 200 रुपयाच्या लायकीची बियर्ड पण नाही. लायकी झिरो. तुला करेला चिप्स खायला? करेला नाहीये बाबू, ते केरला लिहिले त्याच्यात. जायचं तुला केरला चिप्स खायला? एकदा जेवलं ना, जेवल्यानंतर मला काय खायची इच्छा होत नाही. अरे पण आता ठरवलंय हेल्दी खायचं. हो, पण मला उलटी यायला लागते डायरेक्ट. माझ्या हारला कोणी आंबुश केलं. हार तुझा कालच तुटला होता बच्चा. आंबुश झाला तुझा हार. आंबुश. चला आता घरी. धनी चला घरात. ते गाडवाचं लगीन मध्ये ती सारखं त्याला बोलत असे, चला घरात. चला ना घरात अशी नाही म्हणती ती, चला घरात. अगं गंगे किती वेळा असं म्हणती. लोक ऐकतील तर त्यांना काय वाटायचं. आपल्या लेकरांसमोर तरी नको बोलू ना असं. अगं गंगे म्हणजे मला घरात गंगेच म्हणतात. यू कॅन कॉल मी अगं गंगे. नको, बास झालं मला.